सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदेंमध्ये जवळपास 1.25 तास चर्चा। शिंदेंच्या तब्येतीची गिरीश महाजनांकडून विचारपूस। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, महाजनांची प्रतिक्रिया। सत्ता महायुतीची, मात्र शपथविधीच्या पाहणीसाठी एकच पक्ष, त्यामुळे जनतेत गैरसमज। कळवलं असतं तर आम्ही सुद्धा गेलो असतो। भाजप नेत्यांनी आझाद मैदानाच्या केलेल्या पाहणीवर केसरकरांची प्रतिक्रिया। महायुतीचे नेते आज आझाद मैदानाची पाहणी करणार। शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार। तर नव्या सरकारमध्ये गृह खात्याचा पेच कायम। भाजप गृहमंत्रीपद सोडण्यास तयार नाही, शिंदे गटही आग्रही। भाजपच्या गटनेता निवडीनंतर 4 तारखेलाच महायुतीची बैठक होण्याची शक्यता। महायुतीच्या शपथविधीसाठी लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण। जवळपास 2000 व्हीव्हीआयपींच्या पासेसची सोय। केंद्रीय नेत्यांसह देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्रीही राहणार या ठिकाणी उपस्थित। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचं ठाकरे बंधूंना निमंत्रण जाणार। पवारांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात येणार। भाजपाचे निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रुपानी आज मुंबईत येणार। तर उद्या भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक। गटनेता निवडला जाण्याची ही शक्यता। सोलापूरच्या मार्करवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान। उत्तम जानकर गटाचं वर्चस्व असताना सुद्धा राम सातपुतेंना अधिक मतं मिळाल्यामुळे आक्षेप। मतदान प्रक्रियेला प्रशासनाचा विरोध, तर गावात जमावबंदीचेही आदेश। भाजपचं राजकारण पाहिल्यास सरप्राईज देणं त्यांचा गुणधर्म। मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही म्हणत मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। पोलीस यंत्रणा हातात ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद हवंय। त्याच यंत्रणेचा वापर करून शिंदे भाजपच्या अंगावर जाऊ शकतात। महायुतीतील गृहमंत्रीपदाच्या वादावरून संजय राऊतांचा निशाणा। एकनाथ शिंदेंना सलाईन लावल्याची माहिती। डॉक्टरांकडून आराम करण्याचाही सल्ला। विश्रांतीसाठी शिंदे सध्या ठाण्यातील निवासस्थानी। पोस्टल आणि ईव्हीएम मतदानात 15% तफावत कशी? व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची मोजणी करा। आकडेवारी मांडत वरुण सरदेसाईंसह पृथ्वीराज चव्हाणांची मागणी। 1 लाख मतदान केंद्रांवर वाढीव मतदान। निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा दावा। शिवसेना ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या तयारीला सुरुवात। मुंबईतील सर्व माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक। उद्धव ठाकरे विभागनिहाय आढावा घेणार। संसदेच्या बालयोगी सभागृहामध्ये द साबरमती रिपोर्ट चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग। तर पंतप्रधान मोदींसह शहा, राजनाथ सिंग, गडकरी आणि चित्रपटातील अभिनेता विक्रांत मेस्सी सुद्धा उपस्थित। गोधरा घटनेवर आधारित हा सिनेमा। सिंधुदुर्गमधील अंगणेवाडीच्या भराडी देवी मंदिरामध्ये आजपासून ओटी भरण्याचा विधी। तर वार्षिकोत्सवापर्यंत हा विधी बंद राहणार। भराडी मातेच्या उत्सवापर्यंत मंदिरात सुरू असलेल्या धार्मिक विधींमुळे निर्णय। ठाणेकरांपुढे 5 दिवस पाणी संकट। पुढील 5 दिवस 30% पाणी कपात। तर भातसा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीम मधील दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। दक्षिणेकडील राज्यातील पावसाचा शेवगा पिकाला फटका। बाजारातील आवक घटल्यामुळे शेवग्याला किलोमागे 500 ते 600 रुपयांचा भाव। मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ। महानगर क्षेत्रातील स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्रकल्प आणि रेडीमिक्स सिमेंट कारखान्यांसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी। पॉर्नोग्राफी प्रकरणी काल चौकशीला हजर न राहिल्यामुळे राज कुंद्राला ईडीचं दुसरं समन्स। उद्या ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचेही आदेश। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।